ताकारीच्या पाणी प्रश्नासाठी पृथ्वीराज देशमुख कॅनॉलवर ग्रामस्थांत जल्लोष। देवराष्ट्र येथील ताकारी योजनेच्या वितरिका क्रमांक 3चे पाणी ओढ्याद्वारे देवराष्ट्र व शिरगावातील शेतकऱ्यांना देण्यात येत होते, परंतु राज्यमार्गाच्या कामासाठी हे पाणी भराव टाकून बंद करण्यात आले होते। पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे धाव घेतली। शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत पृथ्वीराज देशमुख यांनी स्वतः या ठिकाणी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। यावेळी जेसीबी मशीनद्वारे भरावा काढून पाणी सुरू करण्यात आले। गत अनेक दिवसांपासून येथील राज्यमार्गाचे काम सुरू आहे। ताकारेच्या मुख्य कालव्यापासून देवराष्ट्र येथील स्मशानभूमीपर्यंत रस्त्याकडेच्या नाल्यातून पाणी ओढ्यात सोडण्यात येत होते। त्या पाण्याचा लाभ देवराष्ट्र शिरगाव येथील शेतीला होत होता, परंतु हे पाणी भराव टाकून बंद करण्यात आले होते। प्रशासनाकडे दाद मागूनही प्रशासन दखल घेत नव्हते। मंगळवारी सकाळी पृथ्वीराज देशमुखांच्या पुढाकाराने हे पाणी सुरू करण्यात आले। यावेळी पृथ्वीराज देशमुख म्हणाले, सिंचन योजना सुरू असताना शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवणं चुकीचं आहे। प्रशासनाने कारभारात सुधारणा करावी। पाणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे। ही परिस्थिती अशीच राहिली तर शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी कायमच आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल। कडेगाव प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज। एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज।